ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात मोबाईलवर संदेश पाठवले जात असून त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. यापूर्वी स्मार्ट मीटर योजनेला नागरिक आणि विविध संघटनांनी मोठा विरोध दर्शवला होता. स्मार्ट मीटर हे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असून ते वीज वापराची माहिती आपोआप महावितरणकडे पाठवतात. त्यामुळे मीटर रिडिंगसाठी कर्मचाऱ्यांची गरज राहत नाही. वीज चोरी रोखणं, पुरवठ्यातील त्रुटी शोधणं आणि अधिक पारदर्शक सेवा देणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं महावितरणचं म्हणणं आहे. मात्र स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढू शकते असा आरोप अनेक ग्राहकांनी केला असून यापूर्वी आंदोलनं देखील झाली. आता ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर आणि नवी मुंबई परिसरातील ग्राहकांना स्मार्ट मीटर बनवण्याचे संदेश मिळत असल्याने या विषयावर पुन्हा एकदा चर्चा आणि विरोधाची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 येथे शैक्षणिक वर्ष 2026-27च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पाहण्याची आणि जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवण्याचे आवाहन त्यांनी केलं. यावेळेस त्यांनी आपणही याच महापालिकेच्या शाळेचे विद्यार्थी असल्याचं सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर पहिल्याच दिवशी आयोजित कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपळकर तसंच महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगरसेवक राम रेपाळे, संध्या मोरे, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक दीपक मोराळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस बोलताना शिंदे यांनी शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचं प्रवेशद्वार आहे. पहिल्या दिवसाचा उत्साह कायम ठेवत विद्यार्थ्यांनी हसत खेळत आनंदाने शिक्षण घ्यावं. शिक्षण ही नोकरीची नव्हे तर चांगला नागरिक घडवण्याची प्रक्रिया असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यातील कासारवडोली पोलिसांनी महागड्या दुचाकी चोरी करणाऱ्या 3 जणांच्या टोळीचा पर्दाफाश करत 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीचं लक्ष प्रामुख्याने रॉयल एनफील्ड हंटर आणि सुझुकी बर्गमन या दुचाकी होत्या. हिरानंदानी इस्टेट परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांनंतर पोलिसांनी 120 CCTV फुटेजची तपासणी करून सांताक्रूज येथून सोहेल अब्दुल शेख याला ताब्यात घेतलं. चौकशीत टोळीचा सूत्रधार मिलिंद सावंत आणि त्याचा एक सहकारी असलेल्या भूषण पुरी उर्फ राम गोस्वामी यांची नावं समोर आली. विशेष म्हणजे मिलिंद सावंत याच्यावर यापूर्वी 70हून अधिक वाहनं चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी हँडल लॉक नसलेल्या दुचाकी निवडून त्यांचं इलेक्ट्रिक कनेक्शन बदलून वाहन सुरू करत आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन विक्री करत होते. पोलिसांनी चोरीच्या 8 मोटरसायकली, मोबाईल, टॅब, सिम कार्ड आणि चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केलं असून पुढील तपास सुरू आहे. त्यामध्ये ज्या गाड्यांचे हँडल लॉक नसतात अशाच गाड्या ते टार्गेट करतात. ज्या गाड्यांना हँडल लॉक आहेत अशा गाड्या टार्गेट झालेल्या नाही आहेत. म्हणून मी या प्रसंगी आपल्यामार्फत असं आव्हान करतो की कृपया आपले हँडल लॉक आणि व्यवस्थित जाताना लॉक करावं आणि प्रॉपरली चेक करावं की हँडल लॉक खरंच झालं नाही. खूपदा 2-3 गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी हँडल लॉक केल्याचं त्यांना वाटतंय पण हँडल लॉक झालंच नाही. नेमकं त्याच गाड्या हे बाहेर गेलेल्या दिसतात. ज्या गाड्या सेलला आहेत त्या गाड्यांचे नंबर प्लेट तो बघायचा आणि ह्या गाड्यांवरती नंबर प्लेट टाकायचा आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती OLS सारखे अन्य अनेक प्लॅटफॉर्म आहेत त्या अन्य प्लॅटफॉर्मवरती ह्या गाड्या विक्रीला ठेवायच्या. मग ह्या गाड्या विक्रीला जायच्या. मध्यस्थ म्हणून तो जो दुसरा सोहेल शेख नावाचा आरोपी वापरला त्याच्याकडे 3 गाड्या दिल्या होत्या. अशा एक चांगलं डिटेक्शन कासारवडोली पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर कोल्हटकर, त्यांची टीम API हांगे व सगळ्यांनी केलं आहे. त्यांचं CP साहेबांनी मनापासून त्यांचा अभिनंदन केलं आहे आणि असेच गुन्हे आणखी निष्पन्न होतील हे आता तपासामध्ये पुढे येऊन जाईल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत
आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे जिल्ह्यात RTE कायद्यानुसार 25% राखीव प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन यादीच्या दुसऱ्या टप्प्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 12 जूनपर्यंत असलेली प्रवेशाची अंतिम मुदत आता 19 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून प्रवेश प्रक्रिया 13 ते 19 जून दरम्यान राबवण्यात येणार आहे. हा दुसरा आणि अंतिम टप्पा असल्याने प्रतीक्षाधीन यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. RTE अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहू लागू नये यासाठी पालकांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन अंतिम तारखेपूर्वी प्रवेश निश्चित करावा असं आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलं. ठाणे महानगरपालिकेच्या बहुचर्चित TDR प्रकरणात राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांनी थेट हस्तक्षेप करत मानपाडा, टिकुजिनीवाडी आणि नॅशनल पार्क परिसराची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सरनाईक यांनी संबंधित भागातील जमिनी, TDR मंजुरी प्रक्रिया आणि नॅशनल पार्क लगतच्या भूखंडाबाबत माहिती घेतली. यावेळेस त्यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला. TDRच्या नावाखाली कोणताही गैरव्यवहार झाला असल्यास त्याची निष्पक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली. दरम्यान परिसरात मोठ्या प्राणी उद्यानाच्या उभारणीबाबत देखील चर्चा झाली. या पाहणीनंतर TDR प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाच्या पुढील भूमीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एवढा मोठा TDR जर ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लोड केला जाईल तर शहरातील ज्या पद्धतीनं पाणी पुरवठा योजना आहे किंवा रस्ते आहे किंवा अन्य ज्या डेव्हलपमेंट चालू आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. कारण आत्ताच घोटबंदर रोडवासियांना आम्ही पाणी मोठ्या प्रमाणात देऊ शकत नाही, त्यांना टँकरचा पाणी पुरवठा करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये परत हा 80-82 लाख स्क्वेअर फुटाचा जर TDR दिला एखाद्या कंपनीला तर निश्चितपणे शहराच्या बाकीच्या नियोजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. मी ADTP ठाणे महानगरपालिका यांनी आणि अतिरिक्त आयुक्त यांना दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की नवीन डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा पब्लिश होईल त्यानंतर त्यामध्ये काय काय आरक्षणं आहेत, कुठली आरक्षणं काढलेली आहेत, कुठल्या आरक्षणाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे
ह्याकडे बघून नंतरच ह्या बाबतीत DRC देण्याचा आपण निर्णय घेऊ, कारण हे वादग्रस्त प्रकरण झालेलं आहे. कोणाला एवढा TDR कशा प्रकारे दिला जातो, कुठल्या कुठल्या न्यायालयामध्ये काय काय प्रकरण न्यायप्रविष्ट याची सगळ्याची दखल घेणं गरजेचं आहे. आणि मी ह्या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक लावील संबंधितांची. आज साईट व्हिजिट केलेली आहे आणि त्या बैठकीनंतर निर्णय घेईल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.